हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण खव्याचे पोळे म्हणजे माव्यापासून बनलेले पोळ्या कसे असतात त्याची रेसिपी बघूयात. हे खाण्यासाठी अगदी चवीला टेस्टी असतात आणि मऊ असतात. आपण पेढे कसे खातो की नाही तशा प्रकारे आपल्याला टेस्ट लागतात त्याचे. अगदी सॉफ्ट आणि स्मूथ होतात. तर चला त्याची रेसिपी बघूयात. आधी मी 100 ग्राम पिठी साखर घेतली, त्यामध्ये वेलची टाकून मी त्याला बारीक करून घेतलेली आहे. त्यानंतर मी खवा घेतलेली आहे 250 ग्राम म्हणजेच पाव किलो, त्याला किसून घेतलेली आहे. तर चला आता आपण ह्याला एका कढईमध्ये थोडासा तूप घालून, जास्त नाही अगदी थोडासा तूप घालून त्याला अगदी लो फ्लेमवर असं व्यवस्थित असे परतून घेऊयात कोळ्याला. आपला खवा थोडासा परतून झाला ना की त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ म्हणजे चुटकीभर मीठ, चवीसाठी मीठ घालायचं आहे आपल्याला. अशी थोडीशी परतून घ्या पुन्हा. त्यानंतर याच्यामध्ये आपण करून ठेवलेला पिठी साखर 100 ग्राम पिठी साखर करून घेतलेली आहे मी, ते देखील त्यामध्ये ओतून घेते. अशा प्रकारे आता पुन्हा त्याला व्यवस्थित अशी परतून घ्या. अशा प्रकारे त्याला पूर्ण मिश्रण अशी परतून घ्या, अगदी लो फ्लेमवर बरं का. काय खव्याच्या पोळ्या म्हटलं ना अशी तोंडात पाणी फार असं सुटतं बरं का. चवीला फार टेस्टी असतात. तर चला मी थोडीशी दुधामध्ये केसरचे दाणे त्यामध्ये असे ढवळून घेऊन त्यात टाकलेले आहे. त्याने सुगंधही चांगला येतो आणि चवीलाही चांगले लागतात. पुन्हा आता ह्या मिश्रणाला अगदी व्यवस्थितपणे अशी न खाली करपता कंटिन्युअसली हलवत राहूयात. अशा प्रकारे जेव्हा माझी डिलिव्हरी झाली होती ना त्यावेळी माझी आई मला नेहमी या खव्याच्या पोळ्या करून द्यायची. आता ह्याच्यामध्ये मी 2 छोट्या चमच्यानी 2 चमचा मी रवा टाकलेली भाजून घेतलेली म्हणजे सुजी. त्याला देखील पुन्हा व्यवस्थित परतून घ्या तसे. अशा प्रकारे मला वाटतं की थोडंसं साखर कमी आहे, पुन्हा मी टाकून घेते. तुम्हाला नॉर्मल जर गोड पाहिजे असेल तर तुम्ही 100 ग्रामपेक्षा जास्त पिठी साखर टाकू नका. अशा प्रकारे व्यवस्थित त्याला परतून घ्या. अशा प्रकारे व्यवस्थित त्याला आपण परतून घेऊया. अगदी लो फ्लेमवर बरं का. तर आता आपलं मिश्रण अगदी एक जीव झालेला आहे, तर असा थिक पण झालेला आहे. आता फ्लेम बंद करा. थोड्या वेळाला असं थंड झालं की ते व्यवस्थित अशी घट्ट होईल, म्हणजे आपल्याला पुरणच्या पोळ्यासाठी कसे सारण भरतो की नाही त्या प्रकारे थिक होतं. हे बघा अशा प्रकारे आता आपण कणिक भिजून घेतलेली आहे. जसं पुरणाच्या पोळ्यासाठी करतो की नाही त्यापेक्षा थोडीशी घट्ट राहायला पाहिजे कणिक. हे बघा अशा प्रकारे कणिक भिजून घ्या अशा. आता छोटे छोटे गोळे घेऊन तुम्हाला जसं हवे तसे आपण पुरणपोळ्या कशा करतो की नाही त्या प्रकारे त्याला छोट्या छोट्या अशा गोळ्या तयार करून घ्या. खवा त्याच्यात भरण्याच्या आधी हाताला थोडंसं तूप लावून खव्याचे असे छोटे छोटे गोळ्या बनवून तुम्ही त्यात भरा. अशा प्रकारे तुम्हाला हवं असेल तर खाली एखादी कपडा टाकून त्यावर लाटा किंवा असंच जरी लाटलं तरी काही हरकत नाही. मी अशीच खाली लाटते. इकडे तवा ठेवलेली आहे गॅसवर लो फ्लेमवर. अशा प्रकारे सगळे व्यवस्थित तुम्ही थोडं थोडं कणिक पीठ लावून त्याला अशी लाटून घ्या. लक्षात ठेवा ह्याला देखील फ्लेम लोच पाहिजे, जास्त हाय करू नका. काय त्यामध्ये खवा आणि साखर असल्यामुळं ते लवकर करपतं. तर आपला तवा इकडे गरम झालेला आहे. थोडीशी तूप लावून आपण आता ह्याच्यावर आपल्या पोळी शेकून घेऊया.
त्याला आलटून पलटून व्यवस्थित असे तुम्ही राहिलेले पोळे देखील करून घ्या. काय व्हायचं, जेव्हा माझी डिलिव्हरी झाली होती तेव्हा आई सगळ्यांसाठी पुरणपोळ्या केल्या अशी वाटायची आईला की मुलगी आपण सगळं पुरणपोळी खातो आणि मुलगी आपली काही खात नाही आहे, मग तिच्यासाठी काय करावं. मग त्यावेळी आईने अशी खव्याच्या पोळ्या बनवायची. मग त्या सगळ्यासोबत ते त्याचे पोळी खाल्लं तर मला खव्याची पोळी द्यायची. खाण्यासाठी इतकं सुंदर, चवीला इतके टेस्टी आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला फार आवडेल. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर का माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, असे हे बाकीचे सगळे राहिलेले पण आपण पोळ्या करून घेतलेले आहे. तर चला आपण आता सर्व करायला घेऊयात. हे बघा, असे आलटून पलटून सगळे मी परतून घेतलेले आहे. बघा, असे सुंदरसे आपले काय खोव्याच्या पोळ्या बनवून रेडी झालेल्या आहेत. तुम्ही दुधासोबतही खाऊ शकता, तुपासोबतही खाऊ शकता, इवन तुम्ही असेही खाऊ शकता. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कसं वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू.